मुक्ता, खूप साऱ्या म्हणजे ॲज अ कॉमन मॅनचा असा एक प्रश्न असतो, की खूप जणांचा हा हे प्रश्न असतो, की मग आम्ही ब्युटी पार्लरमध्ये कधी जायचं? आणि अशा ब्युटी सेंटर्स किंवा एस्थेटिक सेंटर्समध्ये कधी यायचं? म्हणजे ती लाईन कुठे ड्रॉ होते? ही लाईन थोडी ब्लर होतीये आजकाल. पण पार्लर ट्रीटमेंट्स ज्या आहेत ह्या मेनली स्क्रबिंग किंवा रिलॅक्सिंग, मसाज ट्रीटमेंट्स अशा असतात. स्पा थेरपी म्हणतो आपण. राईट. या बायका करत असतात तिथे. आजकाल काही सेंटर्स आली आहेत की जिथे पार्लरमध्ये सुद्धा काही जण सेंटर चालू करतायत एस्थेटिक्सचं. मेन मला वाटतं लोकांनी बघावं की क्वालिफिकेशन काय आहे? तुम्ही कुठून काय करून घेताय आणि कोणाकडून करून घेताय? आता बाकीचे जे डिपार्टमेंट्स असतात, ENT म्हणा किंवा सर्जरी, यात तुम्ही तिथेच जाणार ना. पण डर्मॅटॉलॉजीमध्ये असं झालंय की बाकी ठिकाणून ह्याच्यात खूप आजकाल क्वॅकरी निर्माण होते आणि लोकांना वाटतं हे खूप सोपं आहे, हे मी पण करू शकतो. पण असं नाही आहे. यामागे आम्ही खूप वर्ष ह्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही घालवतो आणि मग कुठलाही लेझर उचलतो हातामध्ये. मशीनची एक लर्निंग कर्व असते. सो ही खूप पॉवरफुल मशीन्स असतात आणि मशीनच्या रेंज पण खूप वेगवेगळ्या असतात. सो हे तुम्ही पहिले तर बघा की हे कोण करतंय? तुमचा करणारा माणूस, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे? हा डॉक्टर आहे का? आणि हा कुठला डॉक्टर आहे? हा डर्मॅटॉलॉजिस्ट आहे का? सो लेझर्स आणि हे सगळी मशीन्स क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टनीच करायला पाहिजे, वापरायला राईट? पाहिजे. या. आणि इंजेक्टेबल ट्रीटमेंट्स तर तुम्ही तिथूनच करायला पाहिजेत किंवा प्लास्टिक सर्जन. हे 2च ब्रांचेस आहेत हू कॅन ॲक्च्युअली प्रॅक्टिस एथिकली अँड लीगली ऑल कॉस्मेटिक किंवा इंजेक्टेबल ट्रीटमेंट्स. सो हा फरक आहे. तर हायड्रा फेशियलचं खूप चर्चा होते. तर हायड्रा फेशियल पार्लरमध्ये पण असतात. हायड्रा फेशियल खूप टेम्पररी ट्रीटमेंट आहे. ही आपल्या क्लिनिकमध्ये पण आहे. तुम्ही दोन्हीकडे ही ट्रीटमेंट करू शकता. आपली मशीन्स जास्त पॉवरफुल असतात. ही वेगळी कंपनीज बनवतात डॉक्टरांसाठी की जे ओरिजिनल हायड्रा फेशियल्स असतात आणि ह्याच्यात जास्त स्टेप्स असतात. ओके. पण हायड्रा फेशियलनी हार्म न होणारी प्रोसिजर आहे अशी. राईट. पण ज्या बाकी गोष्टी आहेत त्या म्हणतात ना की त्या तुम्ही प्रॉपर हॉस्पिटलमध्ये नीट करायला clinic पाहिजेत. ह्याच्यातच किंवा करायला काही ठिकाणी मी परवा बघितलं की सलॉनमध्ये IV ड्रीप लावली आहे ग्लुटाथायोनची की अरे या इंजेक्शनने अनाफिलॅक्सिस येऊ शकतो, तुमचा घसा बंद होऊन तुमचा श्वास रोखू शकतो, रिॲक्शन येऊ शकते. तर ही लोक खरंच इक्विप्ड आहेत का हे सगळं करायला? ट्रू. म्हणजे इट हॅज टू बी डन इन अ प्रॉपर करेक्ट. हॉस्पिटल. सो ह्या गोष्टी तर तुम्ही नक्कीच किंवा PRP ज्या हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट्स आहेत याला सेफ्टी पाहिजे. जेव्हा तुम्ही रक्ताशी काहीही निगडीत करत असाल त्याला पूर्ण सेफ्टी प्रिकॉशन्स वापरूनच ते केले गेले पाहिजे. सो या ट्रीटमेंट्स याच्यामधल्या हॉस्पिटल्समधल्या ट्रीटमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत जनरली असतात? सो आपल्याकडे स्किन आणि हेअर या 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. स्किनमध्ये आपण पिंपल्ससाठी ट्रीटमेंट करतो. मग ते बेसिक केमिकल पिलिंग असेल की जे 5 मिनिटाचं क्विक प्रोसिजर आहे. त्यापुढे मग ॲक्ने स्कारची ट्रीटमेंट असते. एक लेझर्स असतात पिगमेंटेशन कमी करण्यासाठी, वांगासाठी, टॅटू असतील नको असलेले टॅटू काढण्यासाठी हे लेझर आहे. आपल्याकडे स्कार ट्रीटमेंटसाठी लेझर आणि MNRF आहेत की खड्डे राहतात, व्रण राहतात, त्यासाठी आपल्याकडे लेझर्स आहेत. यासाठी आणखीन आपल्याकडे ॲडव्हान्स्ड थेरपीज हेअरसाठी पण आहेत, जसं की प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट थेरपी, एक्झोझोम्स की जे आपण स्कॅल्पवरती इंजेक्ट करतो, डोक्यावरती. ह्याची इंजेक्शन्स दिली जातात. ह्याच्यातल्या 2 ट्रीटमेंट्समध्ये पेशंटचं रक्त काढलं जातं, ते प्रोसेस करतो आपण. त्याच्यातून ग्रोथ फॅक्टर्स सेपरेट करून मग ही इंजेक्शन्स दिली जातात. ह्या सगळ्या एस्थेटिक कॉस्मेटिक प्रोसिजर्स कॉमन मॅन किती करतं? कारण ह्या सगळ्यांना असं वाटतं की हे खूप महाग असेल. तर हे किती महाग आहे? म्हणजे इट्स स्टिल अफोर्डिंग? इट इज अफोर्डिंग. ज्या बेसिक ट्रीटमेंट्स पण आहेत काही, जसं मी म्हणलं केमिकल पील्स, हे खूप अफोर्डेबल आहेत. म्हणजे तुमच्या पार्लरच्या सेशनपेक्षाही अफोर्डेबल ट्रीटमेंट्स आपल्याकडे आहेत. आणि मग जसं तुम्हाला काय काय जास्त त्यात करायचं आहे, जसं अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आहेत इंजेक्टेबल, बोटुलिनम टॉक्झिनचे इंजेक्शन्स असतील किंवा आता बायो रिमॉड्युलेटर्स येत आहेत की ज्यांनी तुमची स्किन हायड्रेटेड राहील, फिलर्स असतात, थ्रेड लिफ्ट्स असतात. तर ह्या थोड्या एक्सपेन्सिव्ह प्रोसिजर्स आहेत. पण बाकीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत, मी लेझर्स म्हणलं, लेझर्स हे अतिशय अफोर्डेबल ट्रीटमेंट आहे पेशंटसाठी आणि हे करतात आजकाल
पेशंट आणि तिथे पेशंटकडून पण काही हे नसतं. पण ह्या अँटी एजिंग प्रोसिजर्स, कारण त्यात एक्सपर्टीज खूप लागतं. आणि दुसरं ते जे प्रोडक्ट्स आम्ही वापरतो, इम्पोर्टेड प्रोडक्ट्स असतात, हे इंडियात बनत नाहीत प्रोडक्ट्स, तर ते प्रोडक्ट्स त्याची बेसिक कॉस्टच खूप असते. त्यामुळे हे थोडे स्लाइटली प्रीमियम ट्रीटमेंट्स असतील असं मी म्हणते. मग मला अजून सांग टॅटू बद्दल. आपण आता खूप सारे स्पोर्ट्समन्स किंवा हे ते बघतो की असा एक अख्खा हात त्याचा टॅटूनी भरलेला असतो आणि मग नंतर त्यांना ते काही वर्षांनी काढून घ्यायचं असतं. सो हे खरंच एवढे मोठे टॅटूज खरंच लेझरने निघतात? हो, डेफिनेटली निघतात. फक्त जे कलर टॅटूज असतात, लाल रंगाचा टॅटू किंवा पिवळ्या रंगाचा टॅटू असेल, तो पटकन निघत नाही. कारण ती वेव्हलेंथ जी लागते त्या पर्टिक्युलर रंगासाठी ती नाही ते होत आणि बर्न्सचे चान्सेस वाढतात. सो मी नेहमी पेशंटला सांगते की तुम्हाला काही टॅटू करून घ्यायचं असेल ना, हिरवा रंग, काळा रंग हे तुमचे फ्रेंड्स आहेत. रंगाबरोबर एक्सपेरिमेंट करू नका. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं नाव लिहायचं असेल तर काळ्या रंगाने किंवा हिरव्या रंगाने काही पुढे झालं तर परत ते काढता पूर्ण हातावर नाव लिहून येतात, मग ब्रेकअप होतो, मग तो काढायचा असतो. आणि ॲक्च्युली टॅटू रिमूव्ह करणं किंवा लेझरनी टॅटू बर्न करणं हे टॅटू काढण्यापेक्षा थोडंसं दुखणारं काम आहे. कारण हे त्याला 4-5 सेशन्स लागतात. टॅटू तुम्ही एका सेशनमध्ये गोंदवून घेता, पण तो रिमूव्ह करायला खूप वेळ. मुक्त अजून एक होतं की खूप अनेक वेळेला लेझर वापरला किंवा कुठल्याही अशी काही इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट वापरली किंवा पेशंटला खूप अशी भीती असते की मला कुठला वेगळा रोग होईल का त्याच्यातनं किंवा त्याचे काहीतरी मेजर साईड इफेक्ट्स होतील का. सो याबद्दल काही सांगशील? सर, लेझर म्हणजे काय आहे सर, आपल्या व्हिजिबल स्पेक्ट्रममधलं एक किरण आपण घेतलं, मग ते 808 नॅनोमीटरचं 808 नॅनोमीटर असेल किंवा 1064, हे व्हिजिबल लाईट जो सूर्यप्रकाशातून लाईट येतोय त्यातून घेतलेला एक आहे. ओके, आणि तो आपण फोकस केला आणि वेगवेगळ्या कारणासाठी वापरला. घोड्याला झापड लावतो तसं लेझरला झापड लावून एक टार्गेट दिलं जातं. जसं आता हे आपण टॅटूबद्दल बोलत होतो, टॅटूला काय सांगितलं मी, ह्या वेव्हलेंथला तू ह्याच्यात ॲब्झॉर्ब हो. सो तो त्या टॅटूमध्ये लाईट ॲब्झॉर्ब होतो आणि तिथल्या तिथे त्या टॅटूमध्ये तो ॲब्झॉर्ब झालेला असतो. स्किनच्या पलीकडे तो जात नाही. सो कॅन्सरचा काही प्रश्नच येत नाही, कारण इट इज नॉट गोइंग इन टू युअर बॉडी. नाही, पण स्किन कॅन्सर होतो जर का मी 4 वेळेला तिकडे हे केलं तर अशी लोकांना भीती असते. पण तुम्ही उन्हात जाताना विचार करता, सनस्क्रीन लावता. सो उन्हापासून तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. तुम्ही शेतात काम केलं खूप, म्हणजे आता बेसिकली कॅन्सर होतं. हो, सो इंडियन सिनारिओमध्ये स्किन कॅन्सर कमी आहे उन्हामुळे होणारा किंवा कारण आपल्याला नॅचरल रंग बनवणाऱ्या पेशींमुळे मेलॅनिनचं प्रोटेक्शन आहे आपल्या रंगामुळे. पण त्यामुळे लोकांना माहितीच नसतं की उन्हामुळे मेनली कॅन्सर होतो परदेशात मध्ये जेव्हा होतो. लेझर ह्या इतक्या ट्राईड, टेस्टेड, रिसर्च आहेत की ह्याने असं काहीच होत नाही. इट इज नॉट ॲब्झॉर्ब बियॉन्ड युअर स्किन. ओके, स्किन केअरमध्ये बरंचसं तू बोलली आहेस की वेगवेगळे मशीन्स आहेत, क्रीम्स आहेत आणि काय असतं ते. थोडंसं डाएटबद्दल सांगलं की कुठल्या डाएटनी पिंपल येतात, कुठल्या डाएटनी तुमची स्किन खराब होते, काय खावं आणि काय नाही खावं. हा खूप छान प्रश्न आहे. पापुआ न्यू गिनी म्हणून एक भाग आहे आणि तिथे जे राहणारे लोक आहेत त्यांना कधीच पिंपल्स आले नाही आहेत. सो त्यांचं जे डाएट आहे हे खूप रिसर्च केलेलं आहे की हे काय खातात की यांना कधी पिंपल्सच आले नाहीत. हे खूप रिसर्च केलेलं आहे. तर डाएट आणि स्किन हा काय म्हणतात एक लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे. आपल्याला जे आवडतं ना सगळं, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, ऑइली फूड, फ्राईड फूड, ह्या सगळ्यांनी तुमच्या स्किनमध्ये तेल ग्रंथी हायपर ॲक्टिव्ह होऊन तेल जास्त बनवतील. आता एखाद्याला टेंडन्सी नसेल पिंपल येण्याची तर पिंपल येणार नाहीत. पण आता मला टेंडन्सी आहे आणि मी हे खाल्लं, त्यात मी एक स्त्री आहे जिथे माझे हॉर्मोन्स दर महिन्याला वरखाली होत आहेत, तर नक्कीच या सगळ्यांनी माझ्या स्किनवर फरक पडेल. सो ज्यांना टेंडन्सी आहे त्यांनी हे डाएट पाळणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्याला टेंडन्सी नाही आहे, ते म्हणतील मी हे खातो आणि मला काही होत नाही, तर तुमची टेंडन्सी नाही आहे ना ती हे होण्याची, म्हणून ते नाही येते तुम्हाला पिंपल्स. सो स्किन हेल्दी राहण्यासाठी किती लिटर पाणी प्यायचं दिवसाला? स्किन हेल्दी राहण्यासाठी असं नाही, पण इन जनरल तुम्ही साधारण 3 ते 4 लिटर पाणी उन्हाळ्यात प्यायलाच पाहिजे. कारण स्किन हेल्दी किंवा हायड्रेटेड जेव्हा राहते, स्किनमध्ये नेहमी पाणी आपण जे पितोय तिथून येतं. ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस म्हणतो आपण, ते हायड्रेशन सगळ्या स्किनच्या लेयर्स होत असतात जे तुम्ही पाणी पिताय. दुसरं पाणी जे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत असतं. जसं थंडीमध्ये ह्युमिडिटी नसते, ओलावा नसतो आणि मग आपली त्वचा कोरडी पडते, तसंच उन्हाळ्यात पण होतं.
हिवाळा संपला की लोक मॉइश्चरायझर वापरणं बंद करतात आणि मग उन्हाळ्यात आमच्याकडे ड्राय स्किन, ड्राय हात, ड्राय पाय घेऊन येतात. सो ह्युमिडिटी प्लेज अ बिग फॅक्टर अलॉंग विथ इंटरनल वॉटर. ओके.